नमस्कार. आज आपण ऑगस्ट 1952 मध्ये प्रसिद्ध झालेल्या एका खास लेखावर बोलणार आहोत. हा लेख एका अशा शाश्वत प्रश्नाचा शोध घेतो ज्याने आपल्याला म्हणजे मानवाला नेहमीच विचार करायला भाग पाडले आहे. तर चला सुरुवातच याच मूलभूत प्रश्नाने करूया. खरं सुख म्हणजे नक्की काय आणि ते मिळतं तरी कुठे? अहो, या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न तर मानव युगानुयुगे करत आला आहे. या शोधाच्या केंद्रस्थानी एक मोठा संघर्ष आहे. एका बाजूला आहे क्षणिक भौतिक सुख आणि दुसऱ्या बाजूला आहे चिरंतन आध्यात्मिक आनंद. म्हणजे बघा, एक सुख बाहेरच्या वस्तूंमध्ये आहे जे मिळून सुद्धा काहीतरी अपूर्णच वाटतं, तर दुसरं सुख आपल्या आत आहे जे खरं आणि शाश्वत आहे. तर मग आपल्या या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आपण सुखाबद्दलच्या काही सामान्य गैरसमजांवर नजर टाकूया. कारण अनेकदा काय होतं, आपण आनंद चुकीच्या ठिकाणीच शोधत राहतो. आपल्याला अनेकदा काय वाटतं की आपल्या सगळ्या इच्छा आपल्या वासना पूर्ण झाल्या की बस आपण सुखी झालो. पण गंमत म्हणजे मूळ लेख बरोबर याच विचाराला आव्हान देतो. लेख सांगतो की हा तर निव्वळ मनाचा एक मोठा भ्रम आहे. पण इथे एक मोठा विरोधाभास आहे, तो बघा. आपण पाहतो की वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या वस्तूंमधून आनंद मिळतो. म्हणजे कोणाला गाडी चालवण्यात सुख वाटतं, कोणाला 2 घास शांतपणे जेवण्यात आनंद मिळतो, तर कोणाला सिनेमा पाहण्यात. मग विचार करण्यासारखा प्रश्न हा आहे की जर सुख खरोखरच त्या वस्तूंमध्ये असतं तर एकाच वस्तूने प्रत्येकाला अगदी सारखा आनंद का नसता दिला? हा प्रश्न आपल्याला एकदम मुळापासून विचार करायला लावतो, नाही का? याचं एक अगदी चपखल उदाहरण म्हणजे व्यसनी व्यक्ती. एखादा पदार्थ शरीरासाठी हानिकारक आहे हे माहीत असूनही त्याच्या त्या भ्रमित मनाला तोच आनंदाचा स्रोत वाटतो. यावरून हेच तर सिद्ध होतं की वस्तू नाही तर आपली धारणा, आपलं मन आनंदाची भावना निर्माण करतं. मग ती भावना विनाशकारी का असेना? याचा सरळ सरळ अर्थ असा की खरं सुख ही कोणतीही भौतिक वस्तू नाहीये. ते एक दैवी तत्व आहे, एक आत्मिक आनंद आहे. आणि हा विचार आपला दृष्टिकोन बाहेरच्या जगाकडून आपल्या आतल्या जगाकडे वळवतो. आता आपण एका खूप महत्त्वाच्या तात्विक तुलनेकडे वळूया, जी सुखाकडे पाहण्याचे 2 पूर्णपणे भिन्न दृष्टिकोन आपल्यासमोर ठेवते. इथे 2 अगदी वेगवेगळे जागतिक दृष्टिकोन दिसतात. पाश्चात्य विचारसरणीत काय होतं, मानवी प्रवृत्तींना नैसर्गिक म्हणून स्वीकारलं जातं आणि त्याचं समर्थन केलं जातं. या उलट पूर्वात्य विचारसरणीत त्यांना विकार किंवा विकृती मानलं जातं आणि त्यांच्या पलीकडे जाण्याचं ध्येय ठेवलं जातं. हे एक विधान यातला फरक अगदी अचूकपणे मांडतं. जिथे पाश्चात्य तत्वज्ञान संपतं तिथे पूर्वात्य तत्वज्ञान सुरू होतं. हा विचारच आपल्याला भौतिकतेच्या पलीकडे एका नव्या खोल दिशेने घेऊन जातो. लेखानुसार भौतिकतेवर सतत लक्ष केंद्रित केल्यामुळे एक मायाजाल तयार होतं. हा असा भ्रम आहे जो भौतिक वस्तूंच्या संचयाला थेट आपल्या आध्यात्मिक पतनाशी जोडतो आणि आपल्याला खऱ्या सुखापासून खूप दूर घेऊन जातो. पण मग प्रश्न उरतो की जर सुख बाहेर नाही तर ते आहे तरी कुठे? आता आपला प्रवास आतल्या दिशेने सुरू होतोय. कारण आपण ज्या सुखाचा शोध बाहेर घेत आहोत ते तर आधीपासूनच आपल्या आत दडलेलं आहे. कस्तुरी मृगाचा हा दृष्टांत खूप सुंदर आहे. तो आपल्या बाहेर सुख शोधण्याच्या निरर्थकतेला स्पष्ट करतो. ज्याप्रमाणे मृग स्वतःच्याच नाभीतील सुगंधासाठी अख्खं जंगल पालथं घालतो, अगदी त्याचप्रमाणे मानव आपल्या आत असलेल्या आनंदासाठी बाह्य जगात भटकत राहतो. हे चित्र अगदी उत्तम प्रकारे दाखवतंय की आपल्या सुखाची तथाकथित जागा आयुष्यभर कशी बदलत राहते. लहानपणी आनंद आईच्या प्रेमात असतो, तारुण्यात तो खेळण्यांमध्ये जातो आणि प्रौढपणी तोच आनंद कुटुंबात आढळतो. हेच तर सिद्ध करतं की आनंद कोणत्याही एका बाह्य गोष्टीत कायमचा स्थिर नाहीये. आणि इथेच त्याग या तत्वाचा उगम होतो. स्वार्थी आसक्ती आणि निस्वार्थ प्रेम यांच्यातला फरक हा त्यागच स्पष्ट करतो. त्यागाशिवाय प्रेम हे केवळ एक विकार बनून राहतं, जे शेवटी दुःखाचं कारण बनतं. आता बदला आणि क्षमा यांमुळे निर्माण होणाऱ्या आपल्या आतल्या अवस्थांची तुलना करून बघा. बदला घेतल्याने मनात एक कायमची वेदना राहते, तर क्षमा केल्याने एक सर्वोच्च अढळ शांती मिळते. ही केवळ एक भावना नाही, तर सत्कर्मातून चेहऱ्यावर येणारं ओज आहे. एक अशी समक जी खऱ्या सुखाचं प्रतीक आहे. बरं, सुखाचा स्रोत समजून घेतल्यानंतर आता आपण समाधानाच्या अभ्यासातून ते कसं विकसित करायचं याचा शोध घेऊया. कारण खरा आनंद हा समाधानातूनच मिळतो. मायाच्या 2 मुलींची ही गोष्ट संतोष किंवा समाधानाच्या शक्तीबद्दल एक साधी पण खूप प्रभावी गोष्ट सांगते. धाकट्या बहिणीच्या टोपलीतलं ते समाधानाचं फळ तिचं सगळं ओझं हलकं करतं आणि ती आनंदाने आपला प्रवास पूर्ण करते. पण समाधान म्हणजे नक्की काय? समाधान म्हणजे आळस किंवा निष्क्रियता अजिबात नाही, तर समाधान म्हणजे कोणत्याही आंतरिक विकृतीशिवाय पूर्णपणे शांत मनाने केलेलं हेतुपूर्ण कार्य.
ही एक खूप शक्तिशाली मानसिक बदलाची कल्पना आहे. स्वतःला या विश्वाच्या विपुल संपत्तीचा वारस मानलं की मानसिक दारिद्र्य आणि लोभ यावर सहज मात करता येते आणि समाधानाचा खरा अनुभव घेता येतो. तर मग या सगळ्या विचारांचा सार काय आहे? अखेरीस या संपूर्ण प्रवासातून आपण एका अंतिम सत्यापर्यंत येऊन पोचतो. म्हणजे बघा, एका बाजूला आहे जड, निर्जीव पदार्थांचं क्षणिक जग आणि दुसऱ्या बाजूला आहे आत्म्याचा खरा, चिरंतन आनंद म्हणजेच आत्मानंद. खरा आनंद बाहेरील वस्तूंमध्ये नाही, तर तो आपल्या जिवंत, चैतन्यमय आत्म्यातच दडलेला आहे. आणि शेवटी एक प्रश्न आपल्या सर्वांसाठी, जर हा सर्वात गहन आनंद आधीपासूनच आपल्या आत आहे, तर मग त्या आंतरिक प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आज आपण पहिलं पाऊल कोणतं उचलू शकतो?